पुलगाव B+. न्यू जोडी बॉलबाईने आपल्या आपल्या जागेवर जायचंय. संध्याकाळी सगळ्या बॉलला स्ट्राईक एंडवरती अरमान, नॉन स्ट्राईक एंडवरती अरबाज. गोलंदाजी मार्क वरती जय पहिला षटक घेऊन आलाय. जांभिवली ब संघाचा जय. गेम ऑन, लेट्स प्ले. होईल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, ओहो फलंदाज बाद. एष्ट्या उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ट. परफेक्ट यॉर्कर. यॉर्कर लाईनची गोलंदाजी करतोय. तन्वीर पहिला चेंडू फेस करेल जयचा. पहिला चेंडू भन्नाट वेग. दुसरा चेंडू जागा भरून काढावा लागेल. चांगली पार्टनरशिप बनवावा लागेल. उडवलाय चेंडू. फिल्डर आहेत. झेलचा प्रयत्न. संदेश झेल सुटलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. घ्या कॅच. जिंका क्रिकेटचा मॅच. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडलाय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू विकेट. दुसरा सुद्धा विकेट आले असते झेल घेतला असता तर. संदेश होते तिथे फिल्डर. तन्वीरला मिळालेले जीवनदान. बघू या जीवनदानचा फायदा करेल का तन्वीर. तिसरा चेंडू जय. ओहो काय चेंडू होता. यॉर्कर लेन. फुल्ली यॉर्कर लेन. भन्नाट वेग. वाईट यॉर्कर चा प्रयत्न आणि यशस्वी ठरलाय. बॉलर जय. चौथा चेंडू जय. योतुदा चेंडू मिसफील्ड. बॉल जमिनीला घासत होतात. दन 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 करीत बॉल फरार. 4 रन साठी चौकार. डीजे असं गाणं म्हणू नको. यायचे. शंकरचा शंकनाद करणारा बॉल फरार झालाय. 4 धावांसाठी. आता जय चौ करतोय हल्ला. तन्वीरचा चालतोय बल्ला. तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर कंप्लीट. लाचचा चेंडू जय. चांगला स्पेल हाताळतोय. 1 टू गो. अरबाज खेळतोय. पहिला चेंडू फेस करतोय. इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय. भेदत दन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चेंडू केला एक गडी बाद आरबाज केला पहिला चेंडू आक्रमण करत असताना पहिला चेंडू चौकार ठोकलाय. बॉलिंग मार्क वरती बॉलर दुसरा षटक घेऊन आलाय तो राकेश यंगस्टार गोलंदाज चांबिवली बी संघाचा यंगस्टार हॅवे एंड कडून बॉलिंग मार्क करतो. पहिला चेंडू फ्लिक करायचा होता जमला नाहीये. तन्वीर उभा राहिलाय. चेंडू आलाय डॉट बन्नाट वेग काय चेंडू आक्रमण फिंगर रोल केले होते आताचे टपल्यावरून लगा बाहेर चेंडू निघलाय. चांगली गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू तन्वीर स्ट्राईक एंड वरती त्याला शांत बसवायचं होतं जमला नाहीये. फिल्डर आहेत. बॉल चालला मिस फील्ड बॉल फरार चौकार. केला त्याच्यानंतर समजला बॉलला समजून खेळलेत चौकार डोकला. अजून एक टप्पा घे फिल्डर वंचित दर्शक बॉल फरार 4 धावांसाठी चौकार. अजून एक चौकार मारला तर 500 रुपये अरमान शेख करून. आता चेंडू आलाय डॉट. संधी होती संधीचा सोनं करता आला नाहीये. 2 चेंडूवरती 2 आक्रमण पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट दुसरा चौकार वापस चौकार आणि आता आला डॉट. चांगली गोलंदाजी करावा लागेल. 5वा चेंडू फ्लिप केलाय चेंडू एक धाव तर कंप्लीट. क्षेत्ररक्षण आहेत मिसफील्ड चेंडू सीमावरच्या वर 4 धावांसाठी चौकार. जास्त लागले. थँक्यू. त्याच्यानंतर धावा झाल्या त्या 24 एक
यंग स्टार सूरज 15 वर्षाचा खेळाडू बॉलिंग मार करते यंग स्टार सूरज 3 चौकार आले तन्वीरच्या बॅट मधून तो स्ट्राईक वरती आहे यंगस्टर गोलंदाज ए खेळतोय अरबाज बी अरबाज सी अरबाज बी केलाय काय चांगला चेंडू हाताळलाय पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे अरबाज ए आणि अरबाज बी ची जोडी चांगली पार्टनरशिप बनवावं लागेल लाचा षटक आहे हाणामारीचा षटक आहे चांगला चेंडू फिल्डर आहेत एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आक्रमणाला सुरुवात केली अरबाज बी ने 4 धावांसाठी चौकार गणेश कोंडलकर यावी स्टेजवर यायचं रवी धुले अरबाज ए चांगली गोलंदाजी करतो चेंडू आलाय वाईट एक रूपांतर अंपायरचा हात अवांतर एक धाव तीन चेंडू चौथा चेंडू अरबाज साठी शपल ऑन केल्याचा प्रयत्न एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा फंबल होते संदेश एक सरपंच 2 धाव संख्या एक चौकार आल्यानंतर पहिला बॉल फेर केलाय नाही स्ट्राइक वरती स्ट्राइक मिळाली आहे अरबाज ए ला संधीचा सोनो करावा लागेल ओहो भन्नाट वेग का वेग आहे आता चेंडू आला डॉट वाईट यॉर्कर परफेक्ट वाईट यॉर्कर 5 चेंडू लास्टचा चेंडू शेवटचा चेंडू 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड लास्टचा चेंडू चांगला प्रयत्न होता सुपला शॉट केलाचा होता डील स्कोप एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धावायला परतावा लागेल अरबाज बी 36 रन ऑन बोर्ड बी संघाच्या अगेन्स्ट मध्ये कुलगाव बी प्लस चांगली पार्टनरशिप बनवली आहे तोपर्यंत जाऊ आपण डीजे मास्टर कडे रोहित
आर्यन धुळे सर आमच्या एजला येईपर्यंत त्याला ही सर ही पदवी लागेल, कारण सध्या तरी डेव्हलपमेंट खूप चांगली आहे. या स्टेजला समालोचन करणं म्हटलं गेलं तर खरं तर भल्या भल्यांना जमत नाही, आणि शब्दांची विवरचना करणं, शब्दांची रचना मांडणं आणि क्रिकेटचा सार सांगणं, या सगळ्या गोष्टी खरं तर खूप कठीण असतात. परंतु आर्यन या वयामध्ये त्या गोष्टी सोप्या करतोय, सो त्यालाही देऊयात त्याच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचमध्ये टार्गेट आपण बघताय तर ठेवण्यात आलेलं आहे 37चं, परंतु अशा जर मिस्टेक झाल्या तर कदाचित या टार्गेटला सेव्ह करू शकणार नाही टीम खरं तर कुळगाव बी, कारण 37च्या या चेसमध्ये ना प्रत्येक फिल्डरवरती आता वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तन्वीरची चांगली बॅटिंग झाली, त्यानेच हे स्कोर एवढं उभारलं आहे. आता त्यांनी काम केलं आहे, म्हणजेच त्याच्या मागून तुमच्या फिल्डरलाही तेवढीच मेहनत करावी लागेल. आता तर सेकंड इनिंगमध्ये आहेत, फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जरूर 36 बनवला 37चा टार्गेट, परंतु ही मॅच 3 ओव्हरची आहे, हेही विसरून चालणार नाही टीम कुळगाव बीला. नेक्स्ट बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपर चांगली विकेट किपिंग त्या ठिकाणी करतोय, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो वाईट. 37 रोखायचे आहेत ना, तर ज्या अवांतरच्या धावा येतात ना, त्या अवांतरच्या धावा कमी येतील तर या धावसंख्येचा सुरक्षित बचाव होईल. 3 ओव्हरची मॅच आहे, प्रत्येक ओव्हरमध्ये 12पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. त्या अनुमानाने इथनं प्रत्येक बॉल गणित ज्या एक्स्ट्राच्या धावा जातात ना, त्या धावा कशा रोखल्या जातील ना, याचा जास्त विचार करावा लागेल तन्वीरला. यावेळेला ऑन द राईज खेळायचं होतं, परंतु ऑप्शनच्या हलकासा बाहेर इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु तो मनसुबा आखू दिला नाही. 2 फिल्डर ऑन साईडला आहेत, डीपमध्ये लॉंगॉन आणि वायडिश लॉंगॉनला. ते बघता क्षणी संदेशने स्ट्रोकचं सिलेक्शन खरं तर कव्हरच्या दिशेने केलं होतं, परंतु तन्वीरचा बॉल अगदी ऑप्शनवरती वेगाने आला, विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल. आणि आता सध्या तरी ऑन द राईज फटका न खेळावा त्याच्यासाठी आपण बघतोय वायडिश लॉंगॉन जो होता तो आता थोडासा क्लोज आणला जातोय, आणि जो फिल्डर लॉंगॉन होता त्याला आता उभा केलाय लॉंग ऑफला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स, कव्हरचा खेळतात, शॉर्ट कव्हरला फिल्डर नाही आहेत, परंतु डीप कव्हरची जागा भरून काढली लॉंग ऑफनी. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही मिळणार. चांगली फिल्डिंग झाली. जी चर्चा आपण करत होतो ना, जर वायडिश लॉंगॉन असता आणि लॉंगॉन असताना तर लॉंगॉनच्या फिल्डरला त्या झोनमध्ये जाऊन फिल्डिंग करणं, चेस करणं थोडंसं कठीण झालं असं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर सेट केल्या कारणाने आपण बघताय तर तिथनं आली सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 4 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारा सध्या तरी बॅटर तुषार तुम्हाला पाहायला मिळेल ऑन द मार्क ऑफ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, चांगली रणनीती आणि कडा, या स्क्वॉड वेंड फलंदाज होईल बाद. चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली तिथे. आपल्याला जो विकेट किपर पाहायला मिळाले, इम्रान होते, त्यांनी पकडले गेले कॅच, आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळ करणारा खेळाडू तुषार मैदानाच्या बाहेर. थोडासा खाली राहिला, परंतु त्याला लॉफ करत असताना बॅटची इनर एज विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल, आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय स्ट्रायकर बॉलर जयसाठी अकुटप्प्याचा बॉल, परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला साहिल, त्याने बॉलला फील्ड करण्यात आलं. 1001 मथुरचा खरं तर लकी आकडा आहे. 1001 रणवीर राहुलभाई पाटील यांचा खरं तर तो बैल, परंतु त्यांच्या टी शर्टवरती तोच आकडा, कदाचित मथुरचे ते फॅन असावेत साहिल. त्याने बॉलला फील्ड केलं, तिथून आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. आणि या ओव्हरमध्ये पूर्णपणे इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना वन साइडेड तन्वीर ऑन साइडला हॅमट केलाय, ताकदीचा प्रॉपर वापर, आणि शेवटच्या बॉलवरचा अटॅक देऊन जाईल दबासा. येतोय षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 37च्या चेसमध्ये धावा झाल्या 10.
बॉलिंग करत असताना आपण बघितलं तर 10 धावसंख्येचं त्याचं पहिलं षटक. बॉलिंगवरती प्रभावित खरं तर तिन्ही बॉलर राहिले फर्स्ट इनिंगमध्ये, जय, राकेश आणि सूरज. का सूरजसाठी आपण आजच्या दिवसामध्ये भरपूर चर्चा केली आहे मित्रांनो. जांभिवली गावातून सूरज हे नाव खरं तर तुम्ही बघून घ्या, त्याचा चेहरा बघून घ्या. येणारा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कदाचित जांभिवली गावाचं नाव हा गोलंदाज पुढे नेऊ शकतो आणि पूर्ण महाराष्ट्राला खरं तर त्याची बॉलिंग ही तो दाखवेल. कारण या वयात वय वर्ष त्याचं 15 आहे, परंतु वय वर्ष 15 असताना त्याच्याकडे जी गती आहे, त्याच्याकडे जी सतिकता आहे ना, त्यावरून आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतापर्यंत खेळण्यासाठी कदाचित या बॉलरला मागणी येईल येणाऱ्या काळामध्ये. सो त्याला या शुभेच्छा आपण देऊयात की अशाच लेंथ अँड लाईनवरती बॉलिंग करत राहा, सातत्याने सराव करत राहा, जेणेकरून ISPL मध्ये जे खेळाडू खेळतात आणि आपल्याला सगळ्यांना वाटतं ना की आपल्या गावातला खेळाडू एखादा ISPL मध्ये खेळायला जावा, तशा पद्धतीने तोही त्या खरं तर अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ बॉलर म्हणून सिलेक्ट व्हावा. म्हणून साहिलला आपण देऊयात, सूरजला आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु या मॅचमध्ये अजूनही 27 बनवायचे 12 बॉलमध्ये, परंतु बॉलला लॉफ करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला संदेश ग्राउंडिंग स्ट्रोक. इथनं आपल्याला खरं तर पाहायला मिळाली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता थोडीशी क्लोज होत असताना धावा झाल्यात 11. अजूनही या मॅचमध्ये 11मध्ये 26 बनवायचे आहेत. उलगडा भरपूर आहे या मॅचमध्ये. ज्या बनवायच्या धावा त्या कंपल्सरी बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला जांभिवलीलाही माहिती आहे की टॉप 3 मध्ये आपण क्वालिफाईड होऊ, त्याच्यासाठी आपल्याला हा सामना इम्पॉर्टंट आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत बॉलिंग करत असताना कुलगाव बी संघाने ना चांगली कंबर कसली आहे, कारण तन्वीर नंतर अरबाजही कमबॅक करतोय. यावेळेला चांगला बॉल. आपण याच्या अगोदर जयच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक बघितला होता, परंतु आता वेगाने थोडंसं वेगाने इम्प्रेशन दाखवत असताना सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय अरबाज सी, त्याने डॉट बॉल फेकलाय. इक्वेशन आता थोडंसं अजूनही क्लोज झालाय. आता इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल 10 बॉल आणि 26 धावसंख्येचं. प्रत्येक बॉलना आता प्लॅनिंगने टाकतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये नो डाऊट तन्वीरने खूप चांगली बॉलिंग केली. त्याचा षटकार वगळता 5 बॉल त्याचे खूप चांगले राहिले. त्याच्या विरुद्ध आल्या धावा 10 आणि आतापर्यंत 2 बॉलमध्ये फक्त एकच धावसंख्या खर्च केली आहे, जिथे 37चा बचाव करायचा या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर, टप्पा पडला. एका बाउन्सवरती फिल्डरने बॉलला स्टॉप केलाय. लॉंगॉनला खरं तर फिल्डिंग करत होते ते फिल्डर. तिथून एक आपल्याला पाहायला मिळते सिंगल. अरमान त्या ठिकाणी होते. अरबाज बॉलिंग करतोय, त्याचं कॉन्ट्रीब्युशन अरबाजला राहिलं. अरमानचं तिथे चेंडूला स्टॉप केलं. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 12. अजूनही या मॅचमध्ये 25ची गरज. राऊंड द विकेट यॉर्कर बॉल खोदून काढलाय. डीप कव्हर चे फिल्डर होते, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत सुद्धा जरूर ते गेले, परंतु दुसऱ्या बाजूला धोका होता तो म्हणजे रन आउटचा. परंतु 2 धावा इथून परफेक्टली या ठिकाणी पूर्ण करत असताना दोन्ही टीमला माहिती आहे की एका धावसंख्येचं किती मोठं मोल आहे. कारण 37च्या चेसमध्ये आपण लीग स्टेज खेळत नाहीये, तर प्रत्येक बॉल गणित आपल्याला प्लॅनिंग आखावी लागेल. कारण हा रेग्युलर क्रिकेटचा सामना नॉकआउट आहे आणि टॉप 5 मध्ये आपण क्वालिफाईड झाला तर कोणत्याही संघाला असं वाटतं की स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे ना, तो आपल्या नावावरती राहावा. त्याच्यासाठी टॉप 3 मध्ये क्वालिफिकेशन होण्यासाठी ना या मॅचमध्ये दोन्ही संघांचा कडवा संघर्ष सध्या तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, टीमची धावसंख्या 14. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी अरमान आहेत, परंतु अगदी इंटरनॅशनल स्टेजवरती जे फिल्डर बॉलला अडवतात ना, तशाच पद्धतीने अरमानने चेंडूची फिल्डिंग केली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. दुसऱ्यांदा त्याच्याकडे बॉल गेला. अरबाजला चांगलं कॉन्ट्रीब्युशन तो देत असताना आतापर्यंतच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर फक्त धावा 5 आलेल्या आहेत. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 15, म्हणजे येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज. 7 बॉल 22. इक्वेशन आता थोडंसं क्रिटिकल झालंय या अरबाजच्या षटकामध्ये जांभिवलीसाठी. ओव्हर द विकेट लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय ऑन साईडला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी एक सिंगलच मिळेल. काय फिल्डिंग झाली, सुंदर षटक. फक्त 6 धावसंख्येचं हे षटक राहिलं, पहिलं षटक राहिलं ते म्हणजे 10 धावसंख्येचं. बनल्या धावा 16 आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजूनही 21 धावसंख्येची गरज. 6 बॉल 21 धावा. सध्या तरी हे इक्वेशन राहिलंय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. काहीशी अजून ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी येतात. मी विनंती करेन की तुम्ही मंचावरती बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तुमचं सहर्ष स्वागत. यशस्वी स्पर्धा 4 दिवसाची तुम्ही बघितली. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. अनेक साऱ्या संघांचा समावेश तुम्ही या स्पर्धेमध्ये बघितला, परंतु आता टॉप 5च्या ज्या टीम्स आहेत त्या आपल्याला मिळाल्या होत्या.
कुलगाव, शील, खरवई, जोवेलीपाडा, जांभिवली बी, त्यामधली जांभिवली बी. आणि सध्या तरी तुम्ही ही लढत बघताय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो म्हणजे तुम्हाला कुळगाव बी आणि टॉप 3 मध्ये खरवई आणि जांता राजा शील्ड या टीमला तुम्ही बघितलंय. परंतु आता तिसरा संघ कोणता असेल त्यामध्ये ड्रॉ होईल, मग तो कोणता संघ खरवई सोबत खेळेल त्यासाठी ही मॅच आहे. कारण ही मॅच फिनिश झाल्यानंतर आपण करणार आहोत ड्रॉ. ज्या ड्रॉमध्ये फायनलचं तिकीट कोण गाठेल आणि टीम खरवई सोबत कोण खेळेल हे सगळं सिद्ध होईल. पण तो अजूनही सामना संपला नाही. संदेश जोपर्यंत आतमध्ये आहे मैदानाच्या तोपर्यंत काही बिघडू शकेल या मॅचमध्ये. त्याला जेवढी स्ट्राईक आता मिळेल ना तेवढी स्ट्राईक महत्त्वाची असेल. कारण या मॅचमधले सूत्र हलवण्याची ताकद ना खरं तर तो ठेवतो. परंतु आता एका बाजूला यश आहे तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग इमिरती असेल जय. दोघांच्या नावामध्ये असा काय खरं तर अर्थ दडलेला आहे की ह्या दोन नावाने ना आपलं जीवन सफल होतं. जय म्हणजे तुम्हाला पराजयाचा खरं तर विचार करून न देता असताना जय म्हणजे जिंकण्याची ताकद देतो. तर दुसऱ्या बाजूला यश ज्याच्या नावामध्ये यश आहे तो यश या टीमला यश मिळून देईल का आणि जय जांभिवली टीमला जय मिळून देईल का हा प्रश्न येणारे 6 बॉल तुमचा प्रश्न सोडून देतील. 6 बॉल 21 ची गरज. स्ट्रायकिंग एनवरती तुम्हाला पाहायला मिळतो जय आणि बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो यश. 6 बॉल 21 ची गरज. यॉर्कर बॉल सुंदर रणनीती होती. परफेक्टली यॉर्क केलं गेलं. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे. कदाचित नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं असावं जो आपल्या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याला मैदानाच्या आतमध्ये आता या ठिकाणी पाठवण्यात आलाय. बाद झालाय जय आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय राकेश नावावरती विकेट हॅट्रिक आहे. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक राकेशने मिळवली. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतकीय खेळी आल्या. एक अक्षयच्या बॅटमधून त्याच्यानंतर आपण एक संदेशला बघितलं ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी ही खेळी आपण बघितली. परंतु ते दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये बाहेर गेल्यात. त्याच्यामुळे हाही प्रश्न की या स्पर्धेतला मॅन ऑफ द टॉर्नामेंटचा पारितोषिक कोणाला जाईल. 3 जरूर बॅटर आहेत या रेसमध्ये. बहुत यार 20 ची गरज होती. 5 मध्ये 20 ची गरज आणि पंचांचा फिंगर अप की परफेक्टली प्लम्प. याच्या अगोदर 2 मॅचेसमध्ये असाच प्लम्प सापडला होता संदेश आणि याही मॅचमध्ये प्लम्प सापडत असताना विकेट मैदानाच्या बाहेर. आता पूर्ण आशा अपेक्षा या ठिकाणी डावळली आहे ती म्हणजे जांभिवली बी संघाची. म्हणजे येणारे बॉल असतील 4 आणि 4 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 20. आणि खरं तर बॉलर आपण बघितले ना तर ज्या 2 बॉलर मुळे ही सिच्युएशन थोडीशी खडतर आली. तिसऱ्या ओव्हरसाठी सुद्धा आपण यशला बघितलं. आतापर्यंत यशस्वी त्याचं ते षटक राहिलं. अजून एक चांगला बॉल वेगवान टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळाला. त्या वेगावरती स्वार होऊन त्यांनी बॉलिंग केली. टप्पा पडला थोडासा जास्त गतीने हा बॉल तुम्ही बघितला विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना. विकेट किपरचे कौतुक करेन की एवढे फास्ट बॉल येतात इम्रान तरी तो त्याला खरं तर फील्ड करतोय. ऑलरेडी तो भरपूर लांब आहे. त्या बॉलला फील्ड करण्यासाठी त्यालाही माहिती आहे की जास्त एफर्ट्स लागतात. बॉल कदाचित हातामधून निसटला तर बॉल मागे जाऊ शकतो लॉंग स्टॉपला. त्या अनुमानाने तो थोडासा मागेच राहिला आणि आता पूर्णपणे सामना टर्न झालाय. यावेळेला जरूर आपण बघतो मिस्टामिंग स्ट्रोक फिल्डर आला डाऊन दी बॉल आणि वेल जज कॅच. अरमानने लॉंग ऑनला पकडली गेली कॅच सफलता मिळवत असताना यशला बॉल टाकणार आहे त्या झोन मध्ये तो डीप मध्ये किंवा शॉर्ट मध्ये फिल्डर सेट करत असतो. पण तो आपण विकेट किपरला बघताय. विकेट किपर पूर्णतः ही फील्ड प्लेस सेट करतोय. त्या अनुमानाने त्याला डायरेक्शन दिलं जात आहे ते म्हणजेच बॉलरला.
प्रकाश मात्रे आणि जगन कोंडिलकर साहेबांना विनंती करतो की वेलकम, या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. प्रभावित करणारी बॉलिंग, खूप सुंदर बॉलिंग राहिली. तिन्ही बॉलरचं कार्य आपण पाहिलं तर अफलातून राहिलं. आतापर्यंतच्या या षटकामध्ये आपण बघितली तर सिंगल बनवत असताना पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. त्याच्यानंतर आपण या ओव्हरमधली ओव्हर हॅट्रिक तुम्ही बघितली, 3 विकेट आपण बघितले आणि एका बॉलमध्ये आता 19 धावा, म्हणजेच मिशन इम्पॉसिबल. यावेळेला बॉल बघावं लागेल की बॉल एक्झॅक्टली गेलाय कुठून. याच डाव्या स्टिकच्या बाहेर अजून एक बॉल टाकावा लागेल. 37 ची चेस होती, परंतु डिफेंड करण्यासाठी काय लढाई तुम्ही बघितली. 12 मध्ये 27च बनवायच्या होत्या, परंतु अरबाजचं राहणार ते इकॉनॉमिकल षटक तिथे पूर्णपणे सामना हा टर्न झाला. यावेळेला चांगला बॉल समोर स्ट्रेट हिट या ठिकाणी करण्यात आला आहे आणि ब्लॅक स्क्रीनला धडक देत असताना 15 धावसंख्येच्या फरकानं या ठिकाणी कुळगाव बी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल, अर्थातच टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ कुळगाव बी. चला, तिन्ही टीमचे कॅप्टन या जाणता राजा शील, त्याच्यानंतर कुळगाव बी आणि खरवई, तिन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या. येस ना, म्हणजे कॅप्टन जर आले तर खरवईचा कॅप्टन जर आला तर टॉसही करू शकतो ना लगेच आपण, म्हणून त्यांचाही कॅप्टन आहे.